तोंडी तलाक पद्धतीचा वाद पुन्हा एकदा समोर आलाय। बारामतीमधल्या आर्शिया बागवान या 18 वर्षांच्या मुलीला तोंडी तलाकामुळे रस्त्यावर यायची वेळ ओढवली आहे। आपल्या 8 महिन्यांच्या गोंडस बाळाला घेऊन ती आता दारोदार न्याय मागतेय। तिच्या लग्नानंतर अवघ्या 2 वर्षांमध्ये तिला एकतर्फी तिच्या पतीनं तलाक दिलाय। आर्शियाचे आई वडील सुरुवातीला या घटनेमुळे पुरते खचून गेलेत। सध्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी तिची जबाबदारी घेतलेली आहे। मला हा एकतर्फी तलाक बिलकुल मान्य नाही। काय घडलं? माझं म्हणजे लग्न झालं, सगळं सुरळीत चालू होतं। हे सासूंचं वगैरे चाललेलंच असतं। एका छोट्या मोठ्या लहानशा वादावरून नवऱ्याने म्हटलं की तू माझ्या मनातून उतरली। त्याने मला हे कारण दिलं। माझी मागणी आहे की हा एकतर्फी तलाक, बहुपत्नीत्व, हलाला पद्धती हे सगळं बंद झाल्या पाहिजे। माझ्यासोबत झालं पण हे पुढच्या पिढीसोबत होऊ नये म्हणून आम्ही जमातीच्या लोकांकडे गेलो तर ते म्हटले शरीयतनुसार हुआ, बात खत्म कर दिया और घर आ गए। हे शरीयतनुसार हुआ। आम्ही घरी येऊन विचार करायला लागलो, असला कसला तलाक? लग्नाला दोन्हीकडून मान्यता होती आणि एकीकडूनच मान्यता कशी मिळणार, कशी काय? हा माझ्या आणि माझ्या मुलीला हा तलाक मंजूर नाही आहे। माझ्या मुलीला हा जो नवरा करून दिलाय तोच नवरा पाहिजे। हा तलाक तिला मान्य नाही आणि तिच्या नवऱ्याने तिची आणि तिच्या मुलाची जिम्मेदारी सगळी घ्यायला पाहिजे।